नमस्कार मंडळी. व्हिडिओ सुरू करण्याअगोदरची एक छोटीशी महत्त्वाची एक सामाजिक सूचना आहे. कृपया व्हिडिओला स्किप करू नका. ही सूचना पूर्णपणे ऐका, नंतर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता. मित्र हो, एक नॉन रजिस्टर्ड ही संस्था आपण सुरू करतोय. सध्या रजिस्टर्ड नाही आहे संस्था. सुरू करायचं ठरवतोय आणि एक कमिटी पण तयार होती आहे. आमचं सगळं जी बळीराजा प्रोडक्शन टीम आहे तीच एक कमिटी उभी करतोय आम्ही. त्याच्यामध्ये जसं की एक थीम जे आपण ठेवलेलं आहे याचं की 1 रुपया मदतीचा, म्हणजे जेणेकरून जे आज औरंगाबाद शहरामध्ये असेल कुठे असेल खूप सारे असे आहेत की अनाथ आश्रम आहेत, अनाथ मुलं आहेत ज्यांना परिस्थिती अभावी प्रॉपरली शिक्षण भेटत नाही, किंवा खूप असे आज हॉस्पिटलाइजला आम्ही ज्यावेळेस बघतो घाटीसारख्या किंवा बजाजसारख्या खूप सारे असे हॉस्पिटल आहे जे ग्रामीण भागातून लोक येतात, ज्यांची जेवणाची पण व्यवस्था नाही, तर त्यांना एक पोटभर जेवण देण्याचा एक प्रयत्न आम्ही या संस्थेच्या माध्यमातून करणार आहोत. तर याचा 1 रुपया मदतीचा हे एक आम्ही एक थीम ठेवून आम्ही काम करत आहोत. तर याच्यामध्ये एकच आहे, जे स्क्रीनवरती तुम्हाला नंबर दिसत आहे आता, हा फोनपे, गुगल पे किंवा तुमचं भीम ॲपच्या माध्यमातून तुम्ही एक आर्थिक मदत म्हणून याच्यामध्ये तुम्ही जोडू शकता. तुमच्या मदतीने फिक्स नाही आहे की तुम्हाला एवढेच पैसे द्यायचे. 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 20 रुपये, 50 रुपये, तुमच्या परीनं तुम्ही जेवढे देऊ शकाल तेवढे तुम्ही ह्या नंबरवरती टाकू शकता. ह्या नंबर सध्याच्या घडीला प्रॉपरली आपला बळीराजा प्रोडक्शनचा जो नंबर आहे ज्याच्यावरती तुम्ही माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकता, तोच नंबर, ऑथराईज नंबर जो आहे तोच आम्ही ठेवलेला आहे, जेणेकरून दुसरं कुणालाही याच्यामध्ये सध्या इन्व्हॉल्व नाही करत मी. दुसऱ्यांचे नंबर आम्ही घेत नाही आहे. तर प्रयत्न आम्ही करतोय की याच्यामधून जो पैसा उभा होतो याच्यातून त्या यांना, आणि हो, ज्यावेळेस हे पैशाची किती जमा, समजा एका महिन्यामध्ये किती होतंय याचा प्रयत्न करून आम्ही ते सुरू करणार आहोत. 1 महिन्यामध्ये जो काय निधी तयार होणार आहे त्यामधून आम्ही सुरू करणार आहोत हे सगळं. आणि जिथे जिथे आम्ही जाणार आहोत त्यांचे पूर्ण व्हिडिओज, पूर्ण डिटेल्स आपल्या एक स्पेशली एक चॅनल आम्ही याचं बनवतोय, 1 पाऊल प्रगतीचे. त्यामध्ये तुम्हाला प्रॉपरली हे सर्व व्हिडिओज, हे पैशाची पूर्ण डिटेल्स ही तुम्हाला तिथे पण इथं मिळणार आहेत. तर तुम्ही नक्की तुमच्या परीने, तुमच्या मदतीने याच्यामध्ये तुम्ही मदत करा. बस मी एवढंच सांगेल. तर आणि आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. धन्यवाद. नमस्कार मंडळी, मी दत्तात्रय साना बळीराजा प्रोडक्शनमध्ये आपले स्वागत करतो. आज आलेलो आहे वडोद बाजार. औरंगाबाद जिल्ह्यातीलच नाही तर महाराष्ट्रामध्ये पण हा सर्वात मोठा बाजार मानला जातो शेळी मार्केटमध्ये. जवळपास 20 ते 25 एकर क्षेत्रामध्ये हा बाजार पसरलेला आहे. तर याचे पूर्ण काही आम्ही तुम्हाला ध्वनी चित्र दाखवणारच आहोत. पण आज आपण एका शेळीपालकांना त्यांची मुलाखत हे करतोय की त्याला काय रेट आहे काय नाही ते तुम्हाला सांगतील. दादा, आपलं नाव सांगा बरं. माझं नाव सोपान गायकवाड आहे. मी राहणार वांगीचा आहे. तर सध्या आता तुम्ही शेळ्या घेऊन आलेले की विक्रीला? हो, विक्रीसाठी आणलेले आहे. तर काय सध्या काय रेट चालू आहे? रेट आता थोडंसं मार्केट डाऊनच झालेलं आहे. आता म्हणजे उन्हाळ्यामध्ये डाऊनच राहतं मार्केट. बरसातीमध्ये म्हणजे शेळ्यांचं मार्केट थोडंसं तेजीवरच राहतं. अच्छा. आज सध्याच्या घडीला काय रेट चालू आहे शेळ्यांची? सध्याच्या घडीला म्हणजे तरी म्हटलं 2 पिलेवाली घ्यायची तर 10,000च्या आसपास असं राहतं फक्त. सडी शेळी घ्यायची तर 6,000ची, 5,000ची अशी घ्यावं लागतं. कमीत कमी काय रेट आहे शेळ्यांची? कमीत कमी शेळ्यांची कमीत कमी जर म्हटलं सर तर एक 5,000च्या पुढं चालवं लागतं शेळीला. 5,000च्या पुढं. आणि जास्तीत जास्त जर चांगली शेळी जर असेल, 2 पिलाची चांगली जर असेल तर नवकी शेळी जर असली चांगली तर म्हणजे आताच्या पिरियडमध्ये एक लय झालं तर 10,000, 12,000 पर्यंत असं आताच्या पिरियडमध्ये. आणि याच्या अगोदर जर म्हणलं तर 13-14 हजार रुपयाला घ्यायला लागत होती. 14-15 हजारापर्यंत जातो. 14-15 हजार. अच्छा, चालेल. चला गाडा सांगायचं घ्या मला अंदाज 16,000ची 10,000 मग काय गाडी नाही. 15,500 घेऊ. ते कोणत्या ते पूर्ण काठेवाडीचे का तुमच्याकडे? काठेवाडीचे काय रेट आहे सध्या? 17-18 हजार रुपये. पण म्हणजे वजनावर जाते का नगाच्या हिशोबानंच? पूर्ण गाभण शेळ्याचे पूर्ण सरासरी म्हणजे 17-18 हजार रुपये रेट चालू आहे का सध्या?
घेतली तशी शेळी हा समजा वजन पाहून वय पाहून रेट होतो 20,000 सरासरी जर दुसऱ्या वेताची शेळी असेल तर काय रेटनं चालू आहे सध्या इथं दुसऱ्या वेळेस म्हणजे दुसऱ्यांदाची समजा जनायला जी आलेली शेळी 15,000 16,000 15,000 16,000 पहिला रुपाटी जर असेल तर 13-14,000 13-14,000 सर तुमचं नाव सांगा काका पहिले माझं नाव दीपक बैरागी. बैरागे तर तुमचं शेळीपालन करता तुम्ही का हा कसं? शेळीचा व्यवसाय करतो. व्यवसायच करता का कुठं आपलं गाव नगरदेवळा, नगर पाचोरा तालुका, चाळीसगावजवळ. चाळीसगावजवळ. तर आता सध्याच्या घडीला हे शेळ्यांची तर रेट कशी आहे काय आहे काठवाडी शेळीचं घेतलं तर 15,000 ते 20,000 पर्यंत शेळीचं रेट आहे. काठेवाडीचे 15,000 ते 20,000 पर्यंत रेट आणि बाकीच्या शेळ्यामध्ये जर आता शिरोई वगैरे शिरोळी वगैरे घेतलं तर 14,000-15,000 16,000 पर्यंत रेट आहे. अच्छा आणि इकडच्या जर घेतल्या मग या आता गावरान शेळ्यात या शेळ्यांचं रेट आहे 14,000 16,000 12,000 अच्छा तशा नग पाहुणार मालावर राहतं. मालावर नगावर समजा कमीत कमी किंमत समजा जर असेल तर काय रेट 8 ते 10,000 सर्वात कमीत कमी. सर्वात कमी 8 ते 10,000 मध्ये 8 ते जातं. 10,000. आणि चांगली जर शेळी घ्यायची म्हटलं तर चांगली घ्यायची असेल तर 18 ते 20,000 पर्यंत. 18 ते 20,000 पर्यंत. म्हणजे ह्या फक्त गाभण शेळ्या म्हणतात का त्याच्या खाली पिलं नाही पिलं सहित पण येतात शेळ्या गाभण शेळ्या पण येतात पण आजकाल मार्केटमध्ये जास्त करून गाभण शेळ्या विकल्या जात आहे. गाभण शेळ्याच विकल्या जातात पिलांच्या शेळ्या कमी येतात हो. पिलांच्या शेळ्या जर असेल तर त्या काय पावसाळ्याच्या वेळेसच पिलांच्या शेळ्या जास्त येतात कारण की आता व्यातील आणि त्यांचे जेव्हा पिल्ले वाढतील तेव्हा ते त्या पिलासोबत पिल्ल्यासोबत येतात. अच्छा हो. चला धन्यवाद काका. धन्यवाद. सगळ्यात राहिलं मोकळं बोला मोकळं बोला व्यवहार करा घालायची का नाही घालायची सगळी इकडे कोणत्या पुढे पुढे 217 17,000 ते 17,000 17,000 17,000 अरे 18,500 17,000 17,000 नाही कोणती विविध पैसा एक वरती काय सरासरी काय रेट चालू आहे आता सध्या इथं सध्या इथं असं चालू आहे जशी बकरी घेतली आता ही जो बच्ची आली बकरी आहे हां हां ही कमीत कमी 14,000-14,500 14,500 पर्यंत आणि जर खाट्या शेळ्या जे आहेत सध्या 12,000-12,000 कमीत कमी काय रेट चालू आहे सध्या शेळ्याची 12च्या पुढं सांग सध्या 12च्या पुढे आहे आणि जास्तीत जास्त कुठपर्यंत शेळी समजा इथं कमी 14,000 भेटते 15,000ची बकरी 18,000ची बकरी अच्छा तुमच्या ह्या ज्या शेळ्या आहेत, काय आता तुम्ही काय रेट लावलेले आहे शेळ्याची सध्या रेट प्रमाणे 12.5 प्रमाणे आणलेले हां हां कमी जास्त आहे तिथे राहतं ना आता ते पडलेले 14,500 हे 25,000 जोडा आहे
अच्छा. बाबा तुमचं नाव सांगा पहिले. नाबाई सांडू कोलते, आपलं तुमचं गाव टाकळी कोलते. कोलते टाकायची आहे का तुम्ही? ही शेळी विकत घेतली तुम्ही का विकायला आणली? विकत घेतली विकत घेतली. कितीमध्ये बसली शेळी? 15,000. 15,000मध्ये. तर म्हणजे सरासरी किमती 15,000च्याच आहे का कमी जास्त काही किमती याच्यामध्ये? कमी जादा बी आहे ना, 20-25 शेळी. तुम्ही आज किती शेळ्या बघितल्या तरी आम्ही 5-50 बघितले पण एक पसंत आली आमची. अच्छा. काय काय किमती होते त्याच्या? 17, 18, 20, 20च्या पुढं असे काही जस बकरी पाहून. बकरी पाहून. आता ही तुम्ही किती 16,000ला घेतली का? ही गाभण शेळी सांगितली त्यांनी का? गाभण आहे का? तुमचं नाव सोबतच आहे का? तुमचं नाव? नाना माधू कोलते. चला धन्यवाद.